नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत एका ऐतिहासिक कादंबरीच्या सफरीवर. याचे मागील भाग आपण ऐकले नसल्यास ते नक्की ऐकावेत, म्हणजे पुढील कथा ऐकण्यास आपल्याला अधिक रस येईल. मागील भागात आपण पाहिलं, कर्ण आपल्या पूर्ण कुटुंबासह राधाई आणि अधिरथ यांना भेटण्यासाठी दुर्योधनाच्या राज्यात गेला होता. तेथील वातावरण त्यामुळे कसे खेळीमेळीचे झाले होते. आता पाहूयात पुढे. सकाळी कर्ण राधाईबरोबर बोलत बसला असता द्रुम गडबडीने आत आला. तो म्हणाला, दादा, दुर्योधन महाराज आलेत. कर्ण उठण्याआधीच दुर्योधन आत आला. त्याने राधाईला वंदन केले. संकोचलेली राधाई म्हणाली, आयुष्यमान व्हा. कर्ण म्हणाला, युवराज. कर्णाकडे पाहत दुर्योधनाने म्हटले, मी तुझ्याशी मुळीच बोलणार नाही. कर्ण गालात हसला. तो शांतपणे म्हणाला, आणि हे सांगण्यासाठी युवराज दुर्योधन महाराज सेवकाच्या अंतःपुरापर्यंत धावत आले वाटतं. दुर्योधनाने कर्णाकडे रोखून पाहिले आणि मोठ्याने हसत त्यांनी कर्णाला मिठी मारली. दोघेही हसत होते. दुर्योधन म्हणाला, मित्रा, काल आलास आणि भेट नाही. तसं नाही, पण बऱ्याच वर्षांनी आलो तेव्हा. ठीक, चल लवकर तयार हो. मी तुला प्रासादावर नेण्यासाठी आलो आहे. जशी आज्ञा. कर्ण तयार होताच दोघे रथातून प्रासादाकडे निघाले. पांढऱ्या शुभ्र आणि शेंद्री दगडांनी बांधलेल्या भव्य प्रासादासमोर रथ येऊन उभा राहिला. स्फटिकाच्या पायऱ्यांवरून चढत असता रक्षक दुर्योधनाला वंदन करीत होते. अनेक महालांनी सज्ज असलेल्या ऐश्वर्यसंपन्न प्रासादातून दोघे जात होते. अनेक महाल ओलांडून दोघे राजमहालात आले. द्वारावरचे रक्षक आदबीने बाजूला झाले. राजमहालात धृतराष्ट्र महाराज नक्षीदार उच्च सुवर्ण आसनावर बसले होते. मस्तकावर त्यांनी रत्नांकित मुकुट धारण केला होता. राजभूषणे, राजवस्त्रांनी त्यांच्या रूपाला वेगळीच भव्यता लाभली होती. डोळे मिटल्यासारखे दिसत होते. महाराजांचे अंधत्व माहीत असूनही ते डोळे कोणत्याही क्षणी उघडले जातील असे वाटत होते. धृतराष्ट्र महाराजांच्या मागे 2 दासी मंद गतीने चौऱ्या ढाळीत उभ्या होत्या. धृतराष्ट्राच्या उजव्या हाताला त्यांच्या सिंहासनाखाली एका चंदणी आसनावर विदुर बसले होते. गोल चेहरा, शांत दृष्टी. कपाळावर गंधाची मुद्रा असणाऱ्या विदुरांचे लक्ष महालात येणाऱ्या दुर्योधनाकडे गेले. धृतराष्ट्र महाराजांच्या डाव्या बाजूला आसनस्थ झालेल्या भीष्मांकडे त्यांनी पाहिले. भीष्माचार्यांनी आपली मान फिरवली. त्यांच्या रूपाने हिमालयच फिरल्याचा भास झाला. मस्तकावरून अर्ध्या पाठीपर्यंत उतरलेले पांढरे शुभ्र केस, वक्षभागापर्यंत आलेली श्वेत दाढी, पांढऱ्या भुवयात जडावलेले रत्नासारखे डोळे. साक्षात भव्यता या रूपाने साकारल्याचा भास होत होता. वयोवृद्ध, तपोवृद्ध भीष्मांनी दुर्योधनाला येताना पाहिले आणि ते म्हणाले, राजन, युवराज दुर्योधन येत आहेत. कर्णासह दुर्योधन पुढे झाला. वंदन करीत तो म्हणाला, तात, दुर्योधन वंदन करीत आहेत. कल्याण असो. कर्ण वंदन करीत आला. सूतपुत्र राधेय वंदन करीत आहे. धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावर किंचित स्मित विसावले. ते शांत आवाजात म्हणाले, अंगराजा, तू केव्हा आलास? काल सायंकाळी. धृतराष्ट्र काही बोलणार तोच खडावांचा आवाज उमटला. द्रोणाचार्य राजमहालात येत होते. द्रोणाचार्य उंचपुरे होते. तपश्चर्येचे तेज त्यांच्या मुळातल्या गौरवर्ण पण रापलेल्या शरीरावर दिसत होते. पांढरा शुभ्र जटाभार त्यांना शोभत होता. पांढरी दाढी छातीवर रुळत होती. द्रोणाचार्य येताना दिसताच विदुराने सांगितले, द्रोणाचार्य. धृतराष्ट्राने आज्ञा दिली, विदुरा, आचार्यांना मृगाजीन दे. विदुराला कष्ट घ्यावे लागले नाहीत. सेवकांनी आचार्यांना आसन दिले. द्रोणाचार्यांची दृष्टी वळताच दुर्योधन कर्णांनी वंदन केले. आशीर्वादाचा हात उंचावून धृतराष्ट्राकडे पाहत द्रोणाचार्य म्हणाले, राजन, 101 आश्रमांची जागा पाहून मी आलो आहे. भीष्म महाराजांनी जागा पाहून संमती दिली की आश्रमकार्य सुरू होईल.
मी पाहण्याची आवश्यकता नाही, भीष्म म्हणाले. आपण निवडलेली जागा निश्चित योग्य असणार. धृतराष्ट्रांनी त्याला अनुमती दिली. त्याने सुखावलेले द्रोण तृप्ततेने म्हणाले, राजन, आणखी काही वर्षात ही नगरी साक्षात ज्ञानपीठ बनेल. हिचा लौकिक त्रिखंडात पसरेल. ज्ञानासारखं पवित्र या पृथ्वीतलावर काहीच नाही. राजन, राजसूय यज्ञाहून येताच मी हे कार्य हाती घेईन. अद्याप राजसूय यज्ञाला अवधी आहे ना? अवधी कुठला? युवराज नकुल स्वतः आमंत्रण देण्यास आले असता त्यांनी परत परत सांगितले, भीष्म, विदूर आणि मी तिथे आधी जाणं आवश्यक आहे. ऐनवेळी जाऊन कसं चालेल? द्रोणाचार्यांचा आवाज किंचित वाढलेला लक्षात येताच धृतराष्ट्र घाईने म्हणाले, हो हो, तुम्ही लवकर जाणंच इष्ट. प्रयाणाचा मुहूर्त केव्हा? उद्याच निघावं लागणार. जशी आपली इच्छा. धृतराष्ट्रांनी आपली संमती दिली. दुर्योधनाने कर्णाकडे पाहिले, नजरेने खुणावले आणि सर्वांना वंदन करून दोघे महालाबाहेर आले. दुर्योधनाच्या महालात जाताच दुर्योधन पत्नी भानुमतीने कर्णाचे स्वागत केले. या भाऊजी, केव्हा आलात? कालच. आमच्या मित्राला चोरलं, त्यामुळे यावं लागलं. चोरलं? नाहीतर काय. स्वयंवर झाल्यापासून आमची आठवण विसरले तुमचे पतिराज. क्षेमकुशल विचारून भानुमती निघून गेली. महालात फक्त कर्ण आणि दुर्योधन उरले होते. दुर्योधनाची बेचैनी त्याच्या मुखावर प्रकटली होती. कर्णाने विचारले, मित्रा, सर्व क्षेम आहे ना? दुर्योधन हसत म्हणाला, राधेया, क्षेमाखेरीज दुसरं काहीही उरलेलं नाही. पाहिलंच ना, तातांनी केवढ्या प्रेमभरानं माझं स्वागत केलं ते. केव्हा तरी भेट घडते, पण ती अशी. केव्हा तरी? हो, मध्यंतरी तातांचा माझ्याबद्दल गैरसमज झाला होता. गैरसमज कशाबद्दल? लाक्षागृहात पांडव जळून मेले, ती करणी माझी होती, असा तातांचा समज करून दिला होता. समज कसला? सत्यच होतं ते. पांडवांच्या सुदैवानं आणि माझ्या दुर्दैवानं तो बेत फसला. पण मित्रा, पांडव जळून मेले हे कळताच पितामह भीष्माचार्य, महात्मा विदूर आणि द्रोणाचार्यांना केवढा शोक झाला म्हणून सांगू. ते पाहायला तू हवा होतास. बरं झालं पांडव वाचले ते. पांडव वाचल्याचा मलाही आनंद आहे. आनंद? तू माझा मित्र ना. युवराज, दुर्दैवानं पांडव लाक्षागृहात जळून मेले असते तर आयुष्यभर शय्यागृहात निद्रेस्तव जाताना भीती वाटली असती. पराक्रमानं शत्रू जिंकावा, घातानं नव्हे. ते जाऊ दे. ऐक, मला पुष्कळ सांगायचं आहे. ते जतुगृह प्रकरण झालं आणि त्याची संधी आमच्या ब्रह्मदेवांनी उचलली. तिन्ही मुखांनी सदैव माझ्यावर आग पाखडली जात होती. मी सांगतो, कर्णा, पांडव वाचले ते त्यांच्या दैवामुळे नव्हे, आमच्याच घरभेदीपणानं. पांडव सुरक्षित आहेत हे समजलं तेव्हापासून धार थोडी मंदावली. यापूर्वी तातांच्या दर्शनाला जातानासुद्धा भीती वाटत असे. पण आता सरा निवळलं ना, त्यातच समाधान. समाधान? या हस्तिनापुरात समाधान पूर्णतया नांदत आहे. ज्या नगरीत भीष्माचार्यांसारखे अजातशत्रू प्रमुख आहेत, महात्मा विदुरांसारखे नीतीचे आदर्श जपणारे सचिव आहेत, ज्ञान आणि वैराग्य बाळगणारे द्रोणाचार्यांसारखे सल्लागार आहेत, तोवर कमतरता कसली? सध्या कौरव साम्राज्याचा कारभार त्या तिघांच्या हातून चालला आहे. तो ऐकलं नाहीस? आता या राज्यात ज्ञानदान करणारे शेकडो आश्रम निघणार. कौरवेश्वरांची राजधानी हस्तिनापूर ज्ञानपीठ बनणार. एका नव्या विचारानं, नव्या भव्य स्वप्नानं सारे भारले गेले आहेत. दुर्योधन हसला. तुला माहीत नाही कर्णा, राजप्रासादाच्या प्राणीसंग्रहालयात गोळा केलेले वाघ, सिंह, अस्वले अरण्यात सोडून देण्यात आली आहेत. कारण त्यांच्या उपजीविकेसाठी दररोज निष्पाप जनावरांची हत्या करावी लागते ना. आता विदुरांनी दंडक घातला आहे. गरजे इतकीच मृगया केली जाते. आता हस्तिनापूरवासीच नव्हे तर समस्त प्राणीमात्रात हे समाधान सुखनेव नांदत आहे. सारे तृप्त आहेत. आणि मित्रा, तू? माझ्या नशिबी हे सुख नाही. या कुरु साम्राज्याचा मी वारस. मला शांती लाभेल कशी? या साम्राज्याचं वैभव वाढावं, सत्ता वाढावी, हे राज्य बलशाली व्हावं,
इथल्या नागरिकाला निर्भयपणे स्वाभिमानाने जगता यावं. इथल्या वीरांच्या बाहूत वज्राचं बळ साठवलेलं असावं असं इच्छिणारा मी. माझ्या मनाला समाधान कुठलं? मित्रा, मी एकाकी पडलो आहे. सारांनी मला टाकलं आहे. मन रमवण्यासाठी मृगयेला जरी गेलो तरी नौबतीच्या आवाजांनी चौखूर उधळणारी श्वापदं मला भिवून पळताना दिसतात. एखादं श्वापद गाठलं आणि मारलं तरी त्याच्या जागी मी दिसू लागतो. मृगयेचा आनंदही उरत नाही. दुर्योधनाचे ते व्याकुळ बोलणे ऐकून कर्णाचे मन रवले. दुर्योधनाचे असले घाया रूप कर्णाने कधीही पाहिले नव्हते. कर्ण म्हणाला, मित्रा, तू असा भयग्रस्त होऊ नकोस. एक काम प्रथम कर. काय? आशेने दुर्योधनाने विचारले. त्या कृष्णाची मैत्री संपादन कर. त्याला आपलासा करून घे. दुर्योधन उद्विग्नपणे हसला. त्याची आता आशा करू नकोस. कृष्ण पांडवांचा बनला आहे. राजमाता कुंती त्याची आत्या आहे. एवढंच नव्हे तर कृष्णाची बहीण सुभद्रा अर्जुनानं वरली आहे. सर्व राजांकडून करभार गोळा करण्यासाठी कृष्णाची चतुरंग सेना पांडवांच्या मागं उभी होती. ठीक आहे, त्याचा आपण विचार करू. मित्रा, तू तरी माझा आहेस का? दुर्योधनाच्या नेत्रात अश्रू तरळल्याचा भास झाला. या कर्णाच्या जीवनात तुझ्या मित्रत्वा इतकं मोठं काही नाही. मित्रा, मी बोलतो त्यावर विश्वास ठेव. जोवर कर्ण जिवंत आहे तोवर स्वतःला एकटा समजू नकोस. तुझी इच्छा पुरी करण्यासाठी हा तुझा मित्र सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. याचा विसर पडू देऊ नकोस. वचन, सज्जनाचा, वीराचा आणि तपस्व्याचा शब्द हाच ग्राह्य धरावा. तेच वचन समजावं. दुर्योधनाने प्रेमभराने कर्णाचा हात हाती घेतला. त्या हाताची पकड कर्णाला जाणवत होती. दुर्योधनाचा निरोप घेऊन कर्ण जायला निघाला असता त्याने दुर्योधनाला विचारले, युवराज, राजसूय यज्ञाला मी यायलाच हवं का? का? जाऊ नये असं वाटतं. मला का जाण्याची इच्छा आहे, पण जावं लागणारच. तू असं काही मनात आणू नकोस. तू राजसूय यज्ञाला आला नाहीस तर साऱ्यांच्या ध्यानी तुझी अनुपस्थिती येईल. चर्चेचा विषय होईल आणि आमच्या राजमंडळात त्याबद्दल तुझ्यावर कोप होईल. जशी आज्ञा. उद्या पितामह, आचार्य आणि महात्मा राजसूयाला जात आहेत. आपण मागाहून मिळून जाऊ. दुर्योधनाला होकार देऊन कर्ण स्वगृही आला. पण राजसूय यज्ञाचा विचार मनातून जात नव्हता. खांडवप्रस्थ म्हणजे कौरव युवराजांची मृगयेची भूमी. घनदाट अरण्यांनी आणि नाना वन्य श्वापदांनी संपन्न असलेला तो भूभाग. त्या जागेवर पांडवांनी उभारलेली राजधानी पाहून दुर्योधनाबरोबर गेलेला कर्ण चकित झाला. यमुनेच्या किनाऱ्यावर ती नगरी उभी होती. मंदिरे, राजवाडे, गोपुरे यांची शिखरे आकाशात झळाळत होती. भव्य तटाच्या प्रवेशद्वारातून इंद्रप्रस्थात जात असता त्या द्वाराशीच 101 हत्ती स्वागतासाठी उभे होते. चंद्राप्रमाणे शुभ्रधवल हवेल्या त्या नगरीचे सौंदर्य वाढवित होत्या. यज्ञासाठी पाचारण केलेल्या राजांसाठी प्रासाद उपलब्ध होते. चारी वर्णांसाठी मोठमोठ्या अतिथीशाला निर्माण केल्या होत्या. त्यांच्या मनोरंजनासाठी नटनर्तकांचे, वादक गायकांचे वास्तव्य त्या नगरीत घडवले होते. यज्ञशाळेच्या द्वारी मंगलवाद्ये वाजत होती. या यज्ञभूमीत मध्यभागी कुशल शिल्पकारांच्या साहाय्याने श्रेष्ठ यज्ञवेदी स्थापिली होती. कुंडे आणि यज्ञशाला सिद्ध झाल्या होत्या. यज्ञभूमीचे ते सर्व व्यवहार यथासांग व्हावेत म्हणून युधिष्ठिराने कामे वाटून दिली होती. यज्ञ समारंभावर लक्ष ठेवण्याचे काम द्रोणाचार्यांवर सोपवले होते. भोजन विभाग दुःशासन सांभाळीत होता. यज्ञासाठी आलेल्या ब्राह्मणांचा व नृपांचा सत्कार अश्वत्थामा आणि संजय करीत होते. दक्षिणा कृपाचार्यांच्या हस्ते दिली जात होती. यज्ञासाठी होणाऱ्या अफाट खर्चावर विदुरांचे लक्ष होते आणि दुर्योधन करभार घेण्यात गुंतला होता. शेकडो ब्राह्मणांच्या तोंडून मंत्रोच्चार उठत होते. यज्ञातल्या आहुतींनी तृप्त झालेल्या यज्ञकुंडातून उठणारे धुराचे लोट आकाशात चढत होते. इतर सर्व यज्ञकर्मे पार पाडल्यावर शेवटी
सोमयागाचा दिवस उगवला. अग्रपूजेचा मान कोणाला जातो, इकडे सर्व नृपांचे लक्ष लागले होते. भीष्मांनी वसुदेवपुत्र कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला. युधिष्ठिराने कृष्णपूजा केली. ते पाहून शिशुपाल संतापला. भर सभेत त्याने कृष्णाची नालस्ती केली. कृष्णाने खूप संयम दाखवला, पण शिशुपालाने मर्यादा ओलांडताच कृष्णाने आपल्या सुदर्शनाने शिशुपालाचा वध केला. यज्ञभूमीत झालेला तो वध पाहून साऱ्या राजांची मने भीतीने थरारली. यज्ञाच्या शेवटच्या दिवशी नृपांची एकच पंगत बसली होती. चंदन अगुराचा सुवास सर्वत्र दरवळत होता. शेकडो सुवर्णासनांनी ती पंगत सुशोभित केली होती. पंक्तीच्या अग्रभागी भीष्म, द्रोण दिसत होते. विदुरांच्या शेजारी कर्ण बसला होता. पंक्तीमधून कृष्ण फिरत होता. पंक्तीमध्ये वाढण्यासाठी आलेल्या दासी समुदायाच्या अग्रभागी द्रौपदी दिसत होती. विदुर कर्णाला म्हणाला, राधेया, जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. कशामुळं? असा अलौकिक यज्ञ योजणं आणि पार पाडणं ही का सामान्य गोष्ट आहे? पूर्वसंचिताखेरीज ही गोष्ट घडत नाही. तू कधी असा यज्ञ पाहिला होतास? दुर्योधनामुळेच हा यज्ञ पाहण्याचं भाग्य लाभलं. पूर्वपुण्याई, दुसरं काय. कर्णाच्या पानाजवळ सुकुमार पावले आली. नकळत कर्णाची दृष्टी वर गेली. समोर द्रौपदी उभी होती. दोघांची दृष्टी एकमेकांना भिडली होती. द्रौपदीच्या हाती पक्वान्नांचे तबक होते. पदर ढळला होता. तो ध्यानी येताच वाढण्यासाठी वाकलेली द्रौपदी न वाढताच उभी राहिली. कर्णाची दृष्टी पानाकडे वळली आणि त्याचवेळी त्याच्या कानावर शब्द आले, याचकानं दात्यांकडे पाहू नये. कर्णाने संतापाने मान वर केली. द्रौपदी पंक्तीमधून भरभर जात होती. कृष्ण सामोरा आला होता. कृष्णाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य कर्णाला क्षणभर दिसले, कारण दुसऱ्या क्षणी कृष्ण द्रौपदीच्या पाठोपाठ जात होता. द्रौपदी हातातील तबक सावरीत पंक्तीबाहेर आली. तिने आतल्या महालात प्रवेश केला. तोच तिच्या कानावर हाक आली, द्रौपदी. द्रौपदीने मागे वळून पाहिले. कृष्णाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. कृष्णा, मला हाक मारलीस? हो. कृष्णाने आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेतली. तो म्हणाला, त्या कर्णाचा असा अपमान करण्याची काही आवश्यकता होती का? मग त्यानं पाहावं कशाला? तुझा पदर ढळला हा त्याचा दोष नव्हे. तो आपला अतिथी आहे, एवढंही भान तुला राहू नये. कृष्णा, त्याला पाहिलं की माझा संताप उसळतो. का कोणास ठाऊक. कृष्ण कठोर हसला, म्हणाला, तुला कारण माहीत नसलं तरी मला आहे. पदर ढळला तो दोष तुझा, पण पातक त्याच्या माथ्यावर. गुन्हा काय? तर त्यानं दृष्टी उंचावली. कृष्णे, रूपाच्या गर्वानं आणि कुलाच्या खोट्या अहंकारापायी एक चूक केलीस. त्याचं पातक त्याच्या माथी कशाला घालतेस? तो पती लाभला नाही याचा आता पश्चाताप होतो ना? कृष्णा, द्रौपदी ओरडली. पण तिचे बोलणे ऐकायलाही कृष्ण थांबला नाही. तो पंक्तीत आला. तेव्हा पंगत उठत होती. जाणारा कर्ण कृष्णाला पाठमोरा दिसला. कृष्ण जवळ गेला आणि त्याने हाक मारली, राधेया. कर्ण वळला. कृष्ण दर्शनाबरोबर त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. कृष्णाने विचारले, मुक्काम आहे ना? नाही, आज आम्ही जाणार. युवराज दुर्योधन आणि शकुनी महाराज थोडे दिवस राहून येणार आहेत. भोजन व्यवस्थित झालं ना? अगदी व्यवस्थित. मी तृप्त आहे. पक्वान्नांनी पोट भरलं. तरी ज्या हाताने पक्वान्नांचा स्वाद घेतो त्या हातांना उच्छिष्ट लागतंच. तेच धुवायला निघालो होतो. डाव्या हाताने उत्तरीय सावरीत कर्ण चालू लागला. कृष्ण पाठमोऱ्या कर्णाकडे पाहत होता. मुखावर चिंता प्रकटली होती. दुर्योधन आपल्या महालात येरजारा घालीत होता. महालातल्या आसनावर दुर्योधनाचे मामा शकुनी बसले होते व आपल्या घाऱ्या डोळ्यांनी दुर्योधनाची हालचाल पाहत होते. इंद्रप्रस्थाहून येताच दुर्योधनाने कर्णाला आणण्यासाठी आपला रथ पाठवला. कर्णाची भेट घेण्यासाठी तो उतावीळ बनला होता. रथाचा आवाज कानी येताच सौधाकडे धावत तो म्हणाला, आला वाटतं. प्रासादासमोर उभे असलेल्या रथातून उतरणारा कर्ण पाहून
दुर्योधनाला समाधान वाटले. तो महालात येत म्हणाला, मामा, कर्ण आला. युवराज, तुम्ही आज्ञा केल्यावर कोण येणार नाही. कर्ण महालात प्रवेश करताच दुर्योधन म्हणाला, ये मित्रा, मी तुझीच वाट पाहत होतो. केव्हा आलात? आम्ही नुकतेच आलो आणि तातडीनं मला बोलावलं. तुला भेटावंसं वाटलं, हा काय गुन्हा? तसं वाटलं असेल तर बोलावल्याबद्दल क्षमा कर. दुर्योधनाचे ते उद्गार ऐकून कर्णाला आश्चर्य वाटले. दुर्योधनाजवळ जात तो म्हणाला, मित्रा, तुला भेटण्यात मला आनंद नाही का? तातडीनं बोलावलं म्हणून मी चिंतेत होतो, त्यामुळे मी विचारलं. दुर्योधनाचा राग थोडा शांत झाला. तो म्हणाला, बैस. कर्णाची दृष्टी शकुनीकडे गेली. शकुनीला वंदन करीत कर्ण म्हणाला, क्षमा असावी, मी आपल्याला पाहिलं नाही. प्रवास चांगला झाला ना? उत्तम. आणि इंद्रप्रस्थाचं वास्तव्य? अप्रतिम. शकुनी म्हणाला, कर्णा, तुमच्यापेक्षा आम्ही सुदैवी. तुम्ही लवकर निघून आलात, पण आम्हाला आग्रहामुळे राहावं लागलं. बरं झालं राहिलात. युवराजांवर कारभार स्वीकारण्याची जबाबदारी असल्यानं यज्ञ संपेपर्यंत त्यांना विश्रांती नव्हती. अनायास श्रमपरिहार झाला असेल. झाला तर? कर्णा, पांडवांनी बांधलेली मैसभा या पृथ्वीवरचं आश्चर्य आहे. अरे, पाणी म्हणून वस्त्र सावरून चालावं, तो पाणी नसून स्फटिकभूमी आहे, हे ध्यानी येई. स्फटिकभूमी म्हणून निशंकपणे पाय टाकावा, तो पाण्यात गट्टांगळ्या खाण्याचा प्रसंग यायचा. दरवाजा समजून जायला लागावं आणि भिंतीवर आदळावं. भिंत समजून थांबावं, तो तिथेच द्वार असावं. छे छे, कर्णा, तू ती मैसभा पाहायला हवी होतीस. त्यासाठी ती मैसभा कशाला हवी मामा? हे जीवन हीच एक मैसभा नाही. स्नेहाचा ओलावा शोधायला जावं, तिथं स्नेहाऐवजी कटुता पदरात पडावी. ज्याला मित्र मानावं तोच वैरी बनावा. वरासाठी तपश्चर्या करावी आणि पदरात शाप पडावेत. भाग्याचा दिवस समजावा आणि तोच जीवनाचा अंत ठरावा. या जीवनाच्या मैसभेचा प्रत्यय हरघडी येत असता त्या मैसभेला कसलं महत्त्व? शकुनी हसत म्हणाले, कर्णा, तुझ्या मित्राचं हेच झालं. ती मैसभा पाहायला गेलं असता वस्त्र भिजली, पाय घसरून ते पडले, भिंतीवर आदळले. मामा, दुर्योधनाने दटावले. हे एकटेच नव्हे, माझी पण तीच अवस्था होती. पण त्यामुळं पांडवांची भरपूर करमणूक झाली. दुर्योधन काही बोलणार तोच महालात विकर्ण आला. साऱ्याचे लक्ष त्याच्यावर खेळले. आपल्या भावाला, दुर्योधनाला, तो नम्रतेने म्हणाला, दादा, तातांनी बोलावले. आत्ता? आम्ही तर नुकतेच आलो. ते तातांना कळलं आणि त्यांनी मला पाठवलं. तिथं कोण आहे? कोणी नाही, फक्त पितामह, आचार्य आणि विदुर काका आहेत. खिन्नतेनं हसत दुर्योधन म्हणाला, आणखी कोण असायला हवं? ठीक आहे, येतो म्हणावं. विकर्ण गेला. दुर्योधन म्हणाला, बहुतेक नवे प्रमाद हातून घडले असावेत. कोणाच्या हातून? कर्णाने विचारले. दुसऱ्या कोणाच्या? माझ्या. नाहीतर तातांनी एवढ्या तातडीनं माझी आठवण काढली नसती. दुर्योधना, चुकतोस तू. शकुनी म्हणाला, सम्राटाचं तुझ्यावर केवढं प्रेम आहे हे मी जाणतो. ते आंधळे असतील, पण डोळस दृष्टीला ते समजायला हवं. ते मलाही माहीत होतं. ते दिवस गेले मामा. ते दिवस परत यायचे नाहीत. मला तसं वाटत नाही. त्यांचं तुझ्यावरचं वेडं प्रेम मी जाणतो. मग माझ्याबरोबर चलता? गडबडीने उठून शकुनीने विचारले. कुठे? तातांकडे. त्या प्रेमाचा प्रत्यय तुम्हालाही येईल. आलो असतो, पण हा प्रवास भारी थकवा आला आहे. तेच, आपण विश्रांती घ्या. कर्णा, तू येणार? जशी आज्ञा. दुर्योधन क्षणभर थांबला. त्याने महालातील संदूक उघडली. त्यातला एक कंठा हाती घेऊन संदूक बंद केली. कर्णासह तो धृतराष्ट्रांच्या दर्शनाला जाऊ लागला. महालात समाया पेटवण्यात सेवक गर्क झाले होते. राजगृह अनेक समयांच्या उजेडात उजाळले होते. धृतराष्ट्र महाराजांच्या समोर विदुर बसले होते. त्यांच्यापासून जवळच भीष्माचार्यांचे आसन मांडलेले होते. द्रोणाचार्यांची बैठक मृगजनावर स्थिर झालेली होती.
अनेक दासदासी आज्ञेसाठी उभ्या जागी तिष्ठत होते. दुर्योधन आणि कर्ण महालात येताच द्रोणाचार्य म्हणाले, राजन, युवराज दुर्योधन राधेय कर्णासह येत आहेत. या दोघांची मैत्री अभेद्य आहे. दुर्योधनाला ते ऐकून समाधान वाटले. एरवी दुर्योधन येताच गंभीर मुद्रा धारण करणाऱ्या भीष्म, विदुर, द्रोण यांच्या मुखांवरचे प्रसन्न भाव पाहून दुर्योधनाचे मन मोकळे झाले. सर्वांना वंदन करून होताच धृतराष्ट्राने विचारले, दुर्योधना, तू आल्याचं समजलं आणि राहवलं नाही. मी तुझ्यावर कितीही रागावलो असलो तरी या आंधळ्या पित्याच्या मनातलं तुझं रूप सदैव मला सुखावतं. तुझा आवाज ऐकून खूप दिवस झाले म्हणून तुला तातडीनं बोलावलं. तात आपल्याला माझी आठवण झाली यात सार्थक वाटतं. ते जाऊ दे, तुझा प्रवास चांगला झाला ना? यज्ञाच्या वातावरणात तुझं मन रमलं ना? कुणाचं रमणार नाही तात. असा अलौकिक यज्ञ मी पाहिलाच नाही. योगानं आणि तपश्चर्येनं सिद्ध बनलेल्या शेकडो विद्वानांकडून यज्ञाची देखरेख होत होती. हजारो ब्राह्मणांच्या मुखातून उठणाऱ्या मंत्रांनी भूमीच नव्हे तर सारी सृष्टी भारली जात होती. त्या यज्ञभूमीच्या दर्शनासाठी तिथे शेकडो श्रेष्ठ नृपांची रीघ लागली होती. युवराज सांगतात ते काहीच खोटं अथवा अतिरंजित नाही, भीष्माचार्य म्हणाले. त्या यज्ञाच्या रूपानं साक्षात पुण्य भूतलावर अवतरलं होतं. बाबा रे, मी आता निर्धास्त झालो, धृतराष्ट्र म्हणाले. तुझा संतापी संशयी स्वभाव, तुला तो यज्ञ खपतो की नाही याची भीती वाटत होती. तुम्हाला कसली कमतरता पडली नाही ना? कमतरता पडली तर? भीष्म, विदुर, द्रोणाचार्यांनी एकदम एकाच वेळी दुर्योधनाकडे पाहिले. दुर्योधनाच्या चेहऱ्यावरचे स्मित तसेच होते. कमतरता पडली ती आमच्याच बळाची. तात, तो यज्ञ पांडवांनी घडवला तरी पार पाडला आम्हीच. सारी जबाबदारी आमच्यावरच होती. विदुर काकांच्या हाती सारा खर्च होता. पितामह आणि आचार्य यांच्यावर सर्व यज्ञ समारंभावर लक्ष ठेवण्याचं काम होतं. भोजन विभाग दुःशासन सांभाळत होता. कृपाचार्य दक्षिणादान करीत होते. आणि माझ्या सर्व नृपांनी आणलेला कारभार स्वीकारता स्वीकारता मी थकून गेलो. सारे मोकळेपणे हसले. कर्णा, तुला कोणतं काम दिलं होतं? धृतराष्ट्राने विचारले. मला काही काम नव्हतं महाराज, त्यामुळे या सर्वांपेक्षा मलाच अधिक यज्ञ समारंभ उपभोगायला मिळाला. महाराज द्रोणाचार्य म्हणाले. कर्ण तिथं युवराजांचा स्नेही म्हणून गेला नव्हता, अंगराज म्हणून तो आमंत्रित होता. विदुरांचे मन आनंदले होते. ते म्हणाले, बाळा दुर्योधना, मी आज सुखी झालो. तुमच्या आणि पांडवांच्या मनातलं किलमिश या यज्ञानं नाहीसं झालं. यज्ञभूमीत घडलेलं तापसांचं दर्शन, मंत्रांचं श्रवण आणि सुसंगत यांचा परिणाम टळेल कसा? दुर्योधन पुढे झाला. हातातला कंठा धृतराष्ट्राच्या मांडीवर ठेवीत तो म्हणाला, महाराज, येताना युधिष्ठिरांनी हा कंठा आपणासाठी दिला आहे. तेजस्वी टपोऱ्या नीलमण्यांचा तो कंठा चाचपी धृतराष्ट्र म्हणाले. कंठा? हो, अत्यंत मौल्यवान अशा नीलमण्यांचा तो कंठा आहे. त्यांच्या मनातला प्रेमभाव हाच मोठा. हा कंठा पाठवण्याची काही आवश्यकता नव्हती. तात, बोल, धृतराष्ट्रांनी आज्ञा केली. यज्ञभूमी पाहून आल्यापासून मलाही एक इच्छा झाली आहे. कसली? असा राजसूय यज्ञ करावा असं वाटतं. द्रोणाचार्यांच्या हसण्याने दुर्योधनाने मागे वळून पाहिले. द्रोणाचार्य आपल्या मांडीवरचा हात उंचावून हसत होते. हसू आवरून दुर्योधनाने विचारले, काही चुकलं का आचार्य? युवराज, राजसूय तुम्हाला कसा करता येईल? का? युवराज, धृतराष्ट्र महाराज सम्राट असताना तो यज्ञ तुम्हाला करण्याचा अधिकार नाही. राजसूय सम्राट पदासाठी करायचा यज्ञ आहे. दुसरा तसलाच भव्य यज्ञ करता येईल ना? जरूर, द्रोणाचार्यांनी संमती दिली. पण दुर्योधना, भीष्म म्हणाले, एवढ्या लवकर यज्ञ करण्याचं मनात आणू नकोस. का? राजसूय यज्ञात साऱ्यांनी कारभार दिला आहे. ते निर्धन झाले आहेत. त्यांना परत कारभार सोसणार नाही. दुर्योधनाच्या चेहऱ्यावर वेगळेच हास्य प्रकटले. द्रोणाचार्यांना तो म्हणाला, आचार्य, राजसूयाचा हेतू काय असतो म्हणालात? सम्राटपद. आणि तो यज्ञ पांडवांनी केला. आचार्य, सम्राट किती असतात? सम्राट एकच. मग धृतराष्ट्र महाराज कोण?
कारभार देणारे पांडवांचे अंकित? युवराज, प्रश्नांचं उत्तर द्या आचार्य, संतापू नका. द्रोणाचार्य त्या प्रश्नाने गडबडले. अनपेक्षित असलेला तो प्रश्न कसा टाळावा हे त्यांना सुचेना. ते कसेबसे म्हणाले, युवराज, गैरसमज होतोय. खांडव प्रस्थासह अर्ध राज्य त्यांना धृतराष्ट्र महाराजांनी तोडून दिलं. त्या राज्याच्या अधिपत्यासाठी तो यज्ञ केला आणि त्यासाठी कौरव साम्राज्याशी जे जे राजे एकनिष्ठ होते त्यांच्यावर हल्ले करून करभार वसूल केला. यज्ञाच्या पवित्र कार्यासाठी तो करभार दिला होता, विदुर म्हणाले. विदुर काका, बसल्या जागी न्यायनीतीच्या वल्गना करून न्यायनीतीचा विस्तार होत नसतो. कैक वेळा त्याच बुरख्याखाली अनिती नांदत असते, ती आक्रमण करते. युवराज, कोणाला बोलता हे? धृतराष्ट्र म्हणाले. तात शांतपणे ऐका. विदुरावर दृष्टी स्थिरावत दुर्योधनाने मागे उभे असलेल्या कर्णाकडे बोट दाखवले. काका, या अंगराजावर भीम का चालून गेला? ते करीत असताना पांडवांना हा माझा मित्र आहे, कौरवांचा अंकित आहे हे माहीत नव्हतं असं का म्हणायचं आहे? सर्व राजांनी कारभार द्यावा, विरोध करू नये असं आम्हीच कळवलं होतं. कोणी आज्ञाभंग केला असला तर त्यांचं प्रायश्चित्त. द्रोणाचार्यांना आपलं वाक्य पुरं करता आलं नाही. दुर्योधन म्हणाला, आचार्य, फार उशिरा निरोप पाठवलात. तोवर तुमचं अर्धराज्य कृष्णाच्या चतुरंग सेनेच्या पाठबळानं पांडवांनी जिंकलं होतं. कौरव साम्राज्यात निष्ठेपायी ज्यांनी आपल्या सामर्थ्याचा विचार न करता शस्त्र हाती धरलं त्या राजांना अपमानित पराजय सोसावा लागला. पांडवांच्या आज्ञेनं करभार घेऊन यज्ञाला यावं लागलं. राजसूय यज्ञ यापुढे कौरवांना कधीच करता येणार नाही. भीष्माचार्य संतापाने उग्र बनले. युवराज, अमंगळ विचारांनी तुम्ही भयव्याकुल झाला आहात. कौरव साम्राज्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी यज्ञाची गरज नाही. हे साम्राज्य स्वयंभू आहे, ते सर्वांना ज्ञात आहे. एवढं श्रेष्ठ साम्राज्य आहे हे? औप्रोधिकपणे दुर्योधन म्हणाला. मला माहीत नव्हतं पितामह. असल्या अर्थहीन शब्दांच्या नादात तातांना डोलावत ठेवलं. मी अंधपुत्र असलो तरी डोळस आहे. दिसतं ते कळण्या इतपत मला शहाणपण निश्चित आहे. युवराज, धृतराष्ट्र शुष्कपणे म्हणाले. तात क्षमा, पण विचारा पितामहांना. राजसूय यज्ञात त्या कृष्णाला त्यांनी अग्रपूजेचा मान दिला. कुरु राज्याचा अभिमान त्यावेळी कुठं गेला होता? कुरु साम्राज्याचा युवराज त्यांच्या दृष्टीला का दिसला नाही? अग्रपूजेचा मान बलानं तोलला जात नाही. तो अधिकार धारण करणाऱ्या पुरुषांच्या ठायी सत्वगुणांचा अधिकार असावा लागतो. द्रोणाचार्यांनी निर्णय दिला. आणि तो त्या कृष्णाच्या ठायी तुम्हाला दिसला? आचार्य, त्या सभेत कृष्णाचा पिता वृद्ध वसुदेव होता. कृपाचार्यांची आठवण व्हायला हवी होती. भीष्मकासारखे अनेक राजे योग्यतेचे होते. त्यांची योग्यता तुमच्या ध्यानी आली नाही. आणि तो कृष्ण ऋत्विज नसता, आचार्य नसता व राजाही नसता. त्याला अग्रपूजेचा मान देऊन मोकळे झालात. दुर्योधना, त्या महापुरुषाला तू ओळखलं नाहीस. तो दैवी गुणांनी संपन्न आहे. तो भगवान आहे. तो ईश्वरी अवतार आहे, द्रोणाचार्यांनी सांगितलं. दुर्योधनाच्या हसण्याने सारे सभागृह दणाणून गेले. तो म्हणाला, आचार्य, हा साक्षात्कार केव्हा झाला? ही तुमच्या अंतर्ज्ञानाची साक्ष वाटतं. केव्हापासून कृष्ण भगवान झाला? तुमचा, पितामहांचा आणि त्याचा परिचय केव्हापासून? केव्हापासून त्याच्या अलौकिक गुणांची साक्ष तुम्हाला पटली? शिशुपाल वधापासूनच ना? हं, विदुर खिन्नपणे हसले. तो शिशुपाल असंच काहीतरी यज्ञसभेत बोलत होता आणि त्याच कारणास्तव सर्व राजांच्या देखत शिशुपालाचा वध झाला आणि साऱ्यांनी तो उघड्या डोळ्यांनी पाहिला. तुला विरोध करायला कोणी हरकत केली होती? भीष्म गरजले. एकाला ठेच लागली की पाठीमागच्याने शहाणं व्हावं. तेवढं शहाणपण बाळगलं म्हणून बरं झालं. नाहीतर शिशुपालाचं जे झालं तेच माझं घडलं असतं. पितामह, मी विरोध केला नाही. त्याचं एक कारण होतं. कौरवांवर पोचलेले तुम्ही सारे त्या पांडवांचे लाचार होता. दुर्योधना, संतप्त भीष्माचार्य उभे राहिले. स्वस्थ बसा. दुर्योधनाचा आवाज तेवढाच चढला. ही पांडव सभा नाही, कौरवांची सभा आहे. साम्राज्याच्या युवराजाला बोलण्याचं इथं काहीच प्रयोजन नाही.
लाचार म्हटलं म्हणून राग येतो? लाचार नाही तर काय. कोणत्या मानाने त्या यज्ञाला गेलात ते तरी आठवा. सम्राट धृतराष्ट्र महाराजांना यज्ञाचं आमंत्रण द्यायला स्वतः युधिष्ठिराने यायला हवं होतं, पण आमंत्रण पाठवलं नकुलच्या हस्ते. तो अपमान जाणून बुजून केला होता, तुमचा नव्हे, कौरव साम्राज्याचा. दुर्योधना, शांत हो. संयमाला विसरू नकोस, धृतराष्ट्र म्हणाले. संयमाच्या कक्षा यांनीच ओलांडल्या, तिथं मी त्यांचं पालन काय करणार? ज्या जरासंधाचं पाठबळ सदैव कौरवांच्या पाठीशी होतं, ज्याच्या पराक्रमापुढे कृष्णाला हार घेऊन द्वारकेला पळावं लागलं, त्या जरासंधाचा वध कपटानं एकाकी गाठून त्या कृष्णानं करवला. आणि ज्या शिशुपालानं भीमाचं आपल्या राज्यात स्वागत केलं, आदरानं करभार दिला, त्याचा सत्यवक्तेपणापायी गेलेला बळी या आमच्या थोर महात्म्यांना पाहिला. कौरवांच्या प्रतिष्ठेपायी चेदिराज शिशुपालाचा वध झाला आणि कौरवांच्या साम्राज्याची धुरा वाहणाऱ्या या आपल्या तिघा सल्लागारांनी ते चुपचाप सहन केलं. पांडवांच्या साम्राज्यपदाला आचार्य द्रोणांनी आशीर्वाद दिले. कौरव सभेत अभिमानानं निष्ठेनं प्रवेश करणाऱ्या आपल्या राजांनी नतमस्तक होऊन आणलेला अपमानित कारभार या कौरवांच्या युवराजानं स्वीकारला आणि कौरवांच्या महामंत्र्यांनं महात्मा विदुरानं तो कारभार पांडवांच्या प्रतिष्ठेसाठी खर्च केला. धन्य त्या पांडवांची आणि त्यांच्या बुद्धीची. कौरवश्रेष्ठाकडूनच आपला राजसूय यज्ञ पार पाडणारे पांडव खरोखरच धन्य होत. तात त्या पांडवांच्या यज्ञकुंडात कौरवांचं साम्राज्य जळत असताना मी पाहिलं. काय बोलतोस तू हे? धृतराष्ट्र पुरे बेचैन होऊन म्हणाले. त्या दाहानं माझ्या डोळ्यातले अश्रू केव्हाच आटून गेले. तुमचे नेत्र कधीच उघडणार नाहीत आणि तुमच्या या सल्लागारांचे उघडे डोळे तुमच्यासाठी द्रवून कधीच मिटणार नाहीत. कृष्णाच्या नादानं आणि पांडवांच्या प्रीतीनं धुंदावलेल्या या भुंग्यांनी कौरव साम्राज्य केव्हाच पोखरून टाकलं आहे. ते कोलमडून पडताना तुम्हाला पाहावं लागणार नाही, एवढंच तुमचं भाग्य आहे. त्या भाग्याचा मला हेवा वाटतो. बस कर दुर्योधना, वाटलं म्हणून हवं ते बोलू नकोस. ज्या पितामहांनी अपरंपार कष्ट घेऊन हे साम्राज्य उभं केलं, ज्या विदुरानं आपलं बुद्धिसामर्थ्य ज्या राज्यासाठी वैभवासाठी वेचलं, ज्या या हातांनी सारं शस्त्रविद्या तुम्हाला दिली, त्यांच्या सेवेबद्दल एवढे अनुदारपणे उद्गार, साधी कृतज्ञता तरी बाळग. द्रोणाचार्य म्हणे आम्ही साम्राज्य पोखरून टाकलं. हो, तुम्ही आणि तुमच्या सद्भावानं. एक पडले पितामह, त्यांना दोघे सारखेच. दुसरे महात्मा, आम्ही सदैव जवळ असतो म्हणून आमचे दुर्गुण त्यांना अधिक दिसतात आणि पांडव दूर असल्यानं ते सद्गुणी भासतात. तुमचा तर प्रश्नच नाही. तुम्ही सदैव धर्मनिर्णयालाच बसलेले. तुम्हा तिघांच्या थोरपणात साम्राज्य तेवढं ढासळलं. काय झालं साम्राज्याला? भीष्मांनी विचारले. काय झालं? उघड्या डोळ्यांनी पहा ना. श्राद्ध पक्षासाठी पिंड घालावेत तसे साम्राज्याचे तुकडे केलेत. माझा विरोध मानला नाहीत. तातांना घरी बसवून त्या युधिष्ठिरावर राजमुकुट चढवला असता तरी साम्राज्य एकसंध राहिलं असतं. स्वतःच्या हातून तुकडे पाडायचे आणि नंतर भेद घडला म्हणून हळहळायचं. संघर्ष टाळायला तेवढा एकच उपाय होता, विदुर म्हणाले. राज्य तोडण्याची कोणाला हौस नव्हती. राज्य वाटून देऊन शत्रू तृप्त होत नसतात, पण तुम्हाला तसं वाटलं. कुरु साम्राज्याची प्रतिष्ठा असा लौकिक असणारी ही हस्तिनापूर नगरी, शत्रूंना भयभीत करणारी, वीरांना आव्हान देणारी, तुमच्या खोट्या स्वप्नापायी या नगरीला निस्तेज निष्प्रभ करून टाकलं. ज्या नगरीच्या आश्रमातून शस्त्रविद्येचे धडे दिले जायचे, भूमी रक्षणार्थ वीर तयार व्हायचे, जी भूमी खऱ्या अर्थानं वीरप्रसू व्हायची, त्या आश्रमातून तुमची ज्ञानगंगेची संत्र सुरू झाली. जितेपणी मृत्यूनंतरच्या स्वर्गाची चित्र रंगवण्यात वीरांची मनं रमली. रथशाळातून नवे नवे तेजस्वी रथ निर्माण होण्याऐवजी त्या निष्णात कलावंतांकडून शत्रूची घरदार उभी केली. ज्या मत्त गजांनी सुवर्ण अंबारात तोलल्या, ज्यांच्या पावलांनी रणभूमीला धडकी मारली, त्या गजेंद्रांना सागाचे सोट वाहून आणण्याचं काम दिलं. शांतीच्या वेडापोटी तुमचं साम्राज्य चिरशांतीची वाटचाल करीत आहे, हे कसं तुम्हाला दिसत नाही? याला उपाय? कंपित सुरात धृतराष्ट्राने विचारले. मी शोधला आहे, दुर्योधन म्हणाला. कोणता? आत्मघात.
आत्मघात? धृतराष्ट्र उद्गारले. हो, आत्मघात. त्याखेरीज दुसरा मार्ग नाही. तात तो विचार मनात आला तरी मनातच ठेवा. त्याचा उच्चार करू नका. या तुमच्या विश्वसनीय राजसभेत बोलली जाणारी प्रत्येक गोष्ट पांडवांच्या महालात प्रतिध्वनीच्या रूपात उमटते. इथे तुमच्या बाजूचं कोणीच नाही. ज्यासाठी तुमचा माझ्यावर कोप झाला होता ती गोष्ट आज मी सांगतो.